मंडळी नमस्ते. आपण पाहत आहात निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल. निर्झरा क्रिएशन या चॅनलवर ज्ञान, मनोरंजन आणि माहिती याबाबतचे नवनवीन व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. मंडळी, श्रीलंका, भूतान, थायलंड, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलिया या देशाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत, परंतु आपण सर्वात जास्त व्हिडिओ हा कर्नाटकातील हम्पी या स्थळाचा पाहिलेला आहे. असाच दुसरा व्हिडिओ बदामी या स्थळाचा आपण पाहत आहात. हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील शहर आहे. 6व्या ते 8व्या शतकात चालुक्य राजाची राजधानी वातापी या नावानं ओळखलं जाणारं हे शहर होतं. परंतु बदामी रंगाच्या दगडामध्ये या संपूर्ण शहराची, इथल्या स्थापत्यकलेची आणि बांधकामाची निर्मिती झाली असल्यामुळे याला बदामी असं म्हणतात. आपण जो हा दगड पाहत आहात तो बदामी रंगाचा आहे. बघा, या बदामी रंगाच्या दगडावरून या शहराला बदामी असं नाव पडलेलं आहे. यामध्ये अनेक प्रकारची नवनवीन मंदिरं, लेणी आणि मोठमोठ्या इमारती आहेत. जैन लेणी, बौद्ध लेणी आणि हिंदू लेणीसुद्धा या बदामीमध्ये आहेत. इथे महावीर तीर्थकर याच्या 12 वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात आणि हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या यादीमध्ये आहे. बदामीपासून जवळच ऐहोळे नावाचं शहर आहे. तिथं नवनवीन अशी मंदिरं आहेत. मंदिराचा बांधकामाचे नमुने इथं पाहायला मिळतात. आपण जो हा मोठा खडक पाहत आहात, मोठा दगड पाहत आहात, हा बदामी रंगाचा मोठा उंच असं शिल्प आहे आणि यात लेणी आहेत. बदामीतील पट्टदकल हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आपण पाहत आहात. इथे अप्रतिम असा वास्तुकलेचा नमुना आणि मंदिराचे हे कळस आपल्याला दिसत आहेत. इथली हिस्ट्री फार वेगळी आहे. संशोधनाचा हा खरा भाग आहे, परंतु हे पाहायला अत्यंत नाविन्यपूर्ण आणि आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटावा असा या वास्तुकलेचा नमुना आहे. या मंदिराच्या बाजूला मोठा तलाव आहे, पुष्करणी तलाव. हा पुष्करणी तलाव पवित्र तलाव मानला जातो. यामध्ये आंघोळ करणं हे पावित्र्याचं लक्षण मानलं जातं. आणि ह्या मूर्ती ज्या आहेत, ह्या मूर्ती आनंदी अनुरूप अशा जोडप्याच्या आहेत. ही अष्टभुजा मूर्ती आणि ही सुद्धा एक ऐतिहासिक मूर्ती आहे. हा खरा संशोधनाचा भाग आहे. हजारो वर्षानंतर इतिहास नेमका काय होता हे सांगता येत नाही, पण इतिहासामध्ये बऱ्याच प्रकारे मोडतोड झालेली आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहे. खरा इतिहास हा संशोधनाचा भाग आहे आणि इतिहास संशोधकांनी हा खरा इतिहास शोधून काढला पाहिजे. ज्या ऐकीव गोष्टी आहेत त्या खऱ्याच असतील असं नाही, पण हा जो समृद्ध वारसा आहे आपल्या पूर्वजांचा तो अप्रतिम आहे, याला तोड नाही. आणि हा फक्त आपल्या देशात, भारतातच बघायला मिळतो. त्यामुळे मंडळी, जगात कुठेही फिरून आलात तरी आपण आपल्या देशातील जो हा समृद्ध वारसा आहे तो नक्की बघा, पहा. या ठिकाणी ऑक्टोबर ते मार्चपर्यंत खूप सुंदर वातावरण असतं आणि या वातावरणात ह्या सहलीला आपण गेलं पाहिजे आणि आपण या आपल्या पूर्वजांनी ठेवलेला वारसा बघितला पाहिजे. मंडळी, निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि पाहत राहा निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.